ओके, आता आपण सॉल्व करणार आहोत पुढचा क्वेश्चन. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाइन्स passing through the origin and perpendicular to the lines represented by 3x square plus 2xy minus y square is equal to 0. सो फर्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, हा क्वेश्चन दोनदा वाचून समजून घ्यायचा आहे आणि डायग्रॅमॅटिकली तो रिप्रेझेंट करायचा आहे. जर तुम्ही तो समजून घेतला तर तुम्हाला कुठल्याही कॉम्प्लिकेटेड वेनी विचारलेला क्वेश्चन्स तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. सो फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, एक इक्वेशन बघा, कंबाइंड इक्वेशन एक दिलेलं आहे. सो आपण फर्स्ट एक काम करू शकतो की 2 स्ट्रेट लाईन्स आर देअर, सेपरेट स्ट्रेट लाईन्स, त्यांचं कंबाइंड इक्वेशन दिलेलं आहे. ओके, सो फर्स्ट आपण ड्रॉ करून घेऊया. सपोज त्या 2 लाईन्स आहेत, त्याला आपण म्हणूया L1 आणि L2. ओके, सो L1 आणि L2 ह्या 2 लाईनचं कंबाइंड इक्वेशन काय दिलेलं आहे, 3x स्क्वेअर प्लस 2xy मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, जर ह्या 2 लाईन दिलेल्या आहेत म्हणजेच आपण असं म्हणूया की L1 लाईनचा हा स्लोप असेल M1 आणि L2 लाईनचा स्लोप असेल M2. ओके, आता आपल्याला काय विचारलंय परत एकदा समजून घ्या. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स, म्हणजे आपल्याला अजून एक कंबाइंड इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. त्या 2 लाईन्स काय होत आहेत, पासिंग थ्रू द ओरिजिन, म्हणजे 0 0 ह्या पॉईंटमधून त्या 2 लाईन पास होत आहेत अँड परपेंडिक्युलर टू दीज लाईन्स, म्हणजे अजून 2 लाईन आहेत ज्या ह्या 2 लाईनला परपेंडिक्युलर आहेत. लेट अस कन्सिडर की ही एक लाईन आहे, मी ह्याला म्हणेन L3 लाईन आहे, ती L1ला परपेंडिक्युलर आहे, आणि L4 लाईन आहे, ती L2ला परपेंडिक्युलर आहे, असंच दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये. ओके, मग L3 आणि L4चा स्लोप असणार आहे वेगळा, तर L3 लाईनच्या स्लोपला आपण M3 म्हणूया, L4 लाईनच्या स्लोपला आपण M4 म्हणूया. आणि ह्या ज्या 2 लाईन्स आहेत त्या कुठल्या पॉईंटमधून पास होत आहेत, तर 0 0, म्हणजे ह्या पॉईंटला आपण ओरिजिन म्हणू शकतो. ओके, सो जो क्वेश्चन दिला आहे तो तुम्ही डायग्रामनी समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. ओके, हे जर समजलं तर तुम्हाला सॉल्व करायला खूप इझी आहे. तर आता ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, L3 आणि L4 लाईनचं कंबाइंड इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ह्या 2 लाईन आहेत त्या L1 आणि L2ला परपेंडिक्युलर आहेत आणि 0 0 ह्या पॉईंटमधून पास होत आहेत. ओके, सो फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे ह्या केसमध्ये, फर्स्ट स्टेप, जसं मी म्हटलं की माझ्याकडे काय L1 आणि L2 लाईन आहेत. ओके, सो ऑफकोर्स L1 आणि L2 लाईन आहेत तर त्या आपण कशा रिप्रेझेंट करतो, इक्वेशन ऑफ द स्ट्रेट लाईन y इज इक्वल टू M1x अँड y इज इक्वल टू M2x, बिकॉज L1 आणि L2चा स्लोप आपण M1 आणि M2नी रिप्रेझेंट केले. ओके, नेक्स्ट आपण आपल्याकडे काय आहेत, L3 आणि L4 लाईन आहेत, त्यांचा स्लोप आपण रिप्रेझेंट केलाय M4 अँड M3 अँड M4 ने. आता आपल्याला दिलंय काय, दोन्ही लाईन L3 आणि L4 ह्या L1 आणि L2ला परपेंडिक्युलर आहेत. मग परपेंडिक्युलर लाईनचं स्लोपचं रिलेशन आपल्याला माहिती आहे, तर M3 इज इक्वल टू -1/M1, कारण आपण काय म्हटलंय L3 हा L1ला परपेंडिक्युलर आहे म्हणून स्लोपमध्ये हे रिलेशन असतं. तसंच M4 इज इक्वल टू -1/M2. दोघांच्या स्लोपमधलं रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं. परपेंडिक्युलर असेल तर निगेटिव्ह ऑफ रेसिप्रोकल घ्यायचं आहे, आणि जर कोइन्सिडंट लाईन असेल किंवा पॅरलल असेल तर स्लोप्स हे सेम असतात. ओके, मग पुढे इक्वेशन ऑफ L3 आणि L4 आपल्याला फाइंड आउट करायचे. सो L3 आणि L4चे इक्वेशन आपण कसे लिहू शकतो, L3 आणि L4चे इक्वेशन आपण कसे लिहू शकतो, तर y इज इक्वल टू M3x अँड y इज इक्वल टू M4x. ओके, ॲक्च्युली
इक्वेशन ऑफ लाईन आपण असं लिहू शकतो, तुम्हाला माहिती आहे y मायनस y1 इज इक्वल टू स्लोप इंटू x मायनस x1. x1 y1 म्हणजे वन ऑफ दी पॉईंट गिवन असेल तर आपण काय करतो, तिथं x1 आणि y1च्या ठिकाणी त्या पॉईंटचे व्हॅल्यूज टाकायचे. पण आत्ता आपल्याला काय दिलेलं आहे, दोज लाईन्स आर पासिंग थ्रू द ओरिजिन, म्हणजेच त्यांचे ओरिजिनचे कोऑर्डिनेट काय आहेत, 0 0. सो x1 आणि y1 हा 0 0 होणार. सो आपण डायरेक्टली y इज इक्वल टू m3 इंटू x लिहिलेलं आहे. सो ही गोष्ट लक्षात ठेवायची. जर इन्स्टेड ऑफ ओरिजिन काही क्वेश्चन्समध्ये दिलेले आहे दोज लाईन्स आर पासिंग थ्रू 2,3, मग इथे तुमचा x1 2 येईल आणि y1 3 येईल. तर त्या केसमध्ये तुम्हाला हेच इक्वेशन, ॲक्च्युली हे इथं पण हेच इक्वेशन आहे, पण y1 आणि x1 आपले 0 0 आहेत, म्हणून आपण हा डायरेक्टली हे वालं इक्वेशन लिहिलेलं आहे. सो हे गोष्ट तुम्हाला माहिती असली पाहिजे. ओके. सो आता m3 हे झाले आपले रिक्वायर्ड लाईनचे इक्वेशन्स. मग y इज इक्वल टू m3x तिथे आपण काय काय पुट करणार आहेत, इथून येतोय आता आपण. y इज इक्वल टू m3 म्हणजे आपला काय आहे, -1 अपॉन m1. सो -1 अपॉन m1 इंटू x, आणि इकडचा हा इथे घेते मी y इज इक्वल टू m4x. m4 म्हणजेच काय आहे, -1 अपॉन m2 इंटू x. आता फक्त याला आपण इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहूया. सो m1ला मी m1 इथे काय आहे, डिनॉमिनेटरमध्ये आहे. सो दोन्ही साईडला आपल्याला काय करायचं आहे, m1नी मल्टिप्लाय करायचं आहे. सो इट विल बिकम m1y इज इक्वल टू -x. सो -x ला मी इकडे ट्रान्सफर केलं तर हा बनेल +x. सो इट विल बी x प्लस m1y इज इक्वल टू 0. हे इक्वेशन बनलं एक. तसंच सेम सेकंड इक्वेशन m2नी मल्टिप्लाय करूया दोन्ही साईडला. m2y इज इक्वल टू -x ला ट्रान्सफर केलं, इट विल बिकम +x इज इक्वल टू 0. आता आपल्याला काय करायचं आहे, येस L3 हे दोन काय झाले, L3 आणि L4चे सेपरेट इक्वेशन्स. आपल्याला विचारलंय L3 आणि L4चे कंबाइंड इक्वेशन्स. ओके. सो आता कंबाइंड पुढची स्टेप नंबर 4, कंबाइंड इक्वेशन्स ऑफ L3 अँड L4. मग कंबाइंड इक्वेशन्स आपण कसं सॉल्व करू शकतो, तर हे इंटू हे u इंटू v इज इक्वल टू 0. सो इट विल बिकम x प्लस m1y मल्टिप्लाइड बाय x प्लस m2y इज इक्वल टू 0. मग आपण कसं सॉल्व करतो, x मल्टिप्लाइड बाय सेकंड ब्रॅकेट. सो इट विल बिकम x इंटू x स्क्वेअर प्लस x इंटू m2y. आता सेकंड टर्म मल्टिप्लाइड बाय सेकंड ब्रॅकेट प्लस x इंटू m1y प्लस m1 m2 इंटू y स्क्वेअर. m1 m2 इंटू y स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे फक्त मी मल्टिप्लाय करून घेतले. नेक्स्ट आता आपण कॉमन काय टर्म काढू शकतो, एक्स स्क्वेअरला ॲज इट इज एक्स स्क्वेअर. ह्या दोन टर्म्समधून आपण बघू शकतो x आणि y, x आणि y कॉमन आहेत. मग इथे राहतोय काय, m1 m2 आणि m1. सो ह्या दोघांमधून xy जर कॉमन काढलं तर राहतोय m1 प्लस m2, आणि पुढची टर्म ॲज इट इज m1 m2 इंटू y स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके. मग आता आपल्याला इथे कशाची व्हॅल्यू लागणार आहे, m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2. सो नेक्स्ट स्टेप आपल्याला करायची आहे, फाइंड आउट दीज टू व्हॅल्यूज, म्हणजेच m1 प्लस m2 अँड m1 इंटू m2. सो हे तुम्ही कुठून फाइंड आउट करणार, तर तुम्ही बघितलेलं आहे m1 आणि m2 म्हणजेच काय आहे, हे कंबाइंड इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, ज्यांचे स्लोप आपण m1 m2 म्हटलेत. मग ह्या इक्वेशनवरून तुम्हाला सम आणि प्रोडक्ट ऑफ m1 m2 फाइंड आउट करायचं आहे. ओके. सो सम अँड प्रोडक्ट ऑफ m1 m2चा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे, बघूया कसं सॉल्व करायचं आहे. सो m1 m2 साठी गिवन इक्वेशन काय आहे, 3x स्क्वेअर प्लस 2xy मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. ह्याला तुम्हाला कम्पेअर करायचं आहे
with the homogeneous equation ax square plus 2hxy plus by square is equal to 0. मग ह्या केसमध्ये a किती आहे 3, h किती आहे 1 आणि b किती आहे -1. मग पुढे आपण सॉल्व करूया. तर आपल्याकडे सम ऑफ m1 अँड m2 चा फॉर्म्युला आहे -2h/b. तर दॅट इज इक्वल टू -2h आहे 1, सो 2 × 1 2च होणार आहे आणि b आहे -1. म्हणजे सम काय आली आपली 2. आणि प्रोडक्ट m1 × m2 साठी फॉर्म्युला आहे a/b, जे हे दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. सो a आपला 3 आहे आणि b -1 आहे, सो इट विल बिकम -3. म्हणजेच हे जे इक्वेशन आहे इथे, तिथे आपल्याला ह्या दोन व्हॅल्यूज पुट करायच्या. सो मी ह्याला म्हणेल इक्वेशन नंबर 1. मग पुढे आपल्याला लिहायचं आहे 6 स्टेप म्हणूया आपण. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1 काय होईल, x² + xy इंटू m1 + m2 आहे, तो आलाय आपला 2, प्लस m1 × m2 आलाय आपला -3 × y² इज इक्वल टू 0. म्हणजेच इक्वेशन काय आलं, x² + 2xy - 3y² इज इक्वल टू 0. अँड दिस इज आवर रिक्वायर्ड और आस्क्ड कंबाइंड इक्वेशन ऑफ दी 2 लाइन्स. सो हे जे सॉल्व केले ते परत एकदा मी रिवाइज करते कसं सॉल्व केलं आपण. सो कॉन्सेप्ट समजून घेत जर सॉल्व केलं तर अशा टाईपचे एक्झाम्पल तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. कंबाइंड इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठी कंडिशन दिली की त्या कंबाइंड लाईन्स ह्या L1 आणि L2ला किंवा गिवन लाईनला परपेंडिक्युलर आहेत आणि ओरिजिनमधून पास होत आहेत. तर गिवन लाईन्स आहेत, त्यांचे स्लोप असणार m1 m2. परपेंडिक्युलर लाईनचे स्लोप आपण कन्सिडर केलेत m3 m4. परपेंडिक्युलर आहेत म्हणून रेसिप्रोकल घ्यायचं आहे आणि निगेटिव्ह घ्यायचं आहे. मग L3 आणि L4चंच इक्वेशन काढायचं आहे आपल्याला, म्हणून L3 आणि L4चं आपण जनरल इक्वेशन लिहिलं आणि m3 n4च्या ऐवजी आपण हे पुट केलं. ओके, मग हे पुट केल्यानंतर आपण तो सॉल्व केला, कंबाईन केलं दोघांना, मल्टिप्लिकेशन केलं. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर एक सम टर्म आली, एक प्रोडक्ट टर्म आली आणि हे आपण सॉल्व केलं फ्रॉम दी इक्वेशन ऑफ सम आणि प्रोडक्ट. आणि ते त्या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केल्या त्या व्हॅल्यूज, आपल्याला मिळालं रिक्वायर्ड इक्वेशन. सो अशा टाईपचे अजून एक एक्झाम्पल आहे तुमच्या एक्सरसाइजमध्ये. हे एक्झाम्पल्स लगेच सॉल्व करायचे ह्या मेथडनी. आता मी जी मेथड दाखवली त्या मेथडनी जर तुम्ही हे 3 एक्झाम्पल सॉल्व केले तर तुमचे हा जो क्वेश्चन आहे ह्या टाईपचे क्वेश्चन्स तुमचे एकदम पक्के होऊन जाणार आहेत. ओके, थँक्यू.